नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा प्रश्नाबद्दल बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येक घरात कधी ना कधी विचारला जातो. मुलांची बुद्धिमत्ता ती नक्की येते कोणाकडून, आईकडून की वडिलांकडून? हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच तो गुंतागुंतीचा आहे. चला तर मग आज याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. हाच तो मोठा प्रश्न. मुलाची बुद्धिमत्ता आईकडून येते की वडिलांकडून? प्रत्येकाची आपापली मतं असतात, नाही का? पण आज आपण या मतांच्या पलीकडे जाऊन विज्ञान काय म्हणतंय आणि अनुभव काय सांगतोय हेच जरा सविस्तरपणे बघणार आहोत. आणि याची सुरुवात होते कुठून माहितीये? एका अगदी साध्या निरीक्षणातून. घरात नवीन पाहुणा आला की लगेच चर्चा सुरू. अरे, याचे डोळे तर अगदी आईवर गेलेत, किंवा याची सवय तर बाबांसारखी आहे. आणि याच गप्पांमध्ये हळूच कुणीतरी विचारतं, मग बुद्धी कोणावर गेली असेल? इथूनच तर खरी गंमत सुरू होते. चला तर आता या प्रश्नाच्या अगदी मुळाशी जाऊया. सगळ्यात आधी आपण वारसा हक्काचा मुद्दा समजून घेऊ. याची सुरुवात होते आपल्या जेनेटिक ब्ल्यूप्रिंटपासून, म्हणजे आपल्या जनुकांपासून. ओके, तर हे अगदी बेसिक सायन्स आहे. स्त्रियांकडे असतात 2 एक्स क्रोमोझोम्स म्हणजे XX, आणि पुरुषांकडे असतो 1 एक्स आणि 1 वाय क्रोमोझोम म्हणजेच XY. आता हा जो लहानसा फरक दिसतोय ना, तोच बुद्धिमत्तेच्या वारशाच्या बाबतीत खूप मोठी निर्णायक भूमिका बजावतो. कशी ते पाहूया. आता आपण जरा आणखी खोलात जाऊया आणि थेट मुद्द्यावर येऊया. आईचं जे एक्स गुणसूत्र आहे त्याची नेमकी भूमिका काय आहे हे समजून घेऊ. तर हे जे एक्स गुणसूत्र आहे ना, हे खूपच स्पेशल आहे. का? कारण बुद्धिमत्तेशी संबंधित जी महत्वाची जनुके आहेत, म्हणजे इंटेलिजन्स जीन्स, ती सगळी याच गुणसूत्रावर असतात. हे लक्षात ठेवा, कारण हाच आपल्या पुढच्या चर्चेचा मुख्य आधार आहे. आता बघा, इथे सगळं कसं जुळून येतंय. 1. बुद्धिमत्तेची जनुके आहेत एक्स गुणसूत्रावर. 2. प्रत्येक मुलाला आईकडून 1 एक्स गुणसूत्र मिळणंच मिळतं. साहजिकच यामुळे अनेक संशोधनांमधून मुलांचा IQ आणि आईच्या बुद्धिमत्तेमध्ये एक थेट संबंध दिसून आला आहे. आणि थांबा, अजून एक महत्वाची गोष्ट. काही स्टडीज तर असेही सांगतात की वडिलांकडून येणारी बुद्धीची जनुके बऱ्याचदा डिॲक्टिव्हेट म्हणजे निष्क्रिय होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर बुद्धिमत्तेचा जेनेटिक पाया हा आईकडून जास्त भक्कम मिळतो असं दिसतंय. तर मग काय उत्तर मिळालं? आईकडूनच येते बुद्धी. पण थांबा, इतक्यात कुठल्याही निष्कर्षावर येऊ नका, कारण खरी गोष्ट तर आता पुढे आहे. ही गोष्ट इथेच संपत नाही, उलट ती इथून अजूनच इंटरेस्टिंग होते. हे बघा, हा आहे खरा ट्विस्ट. बुद्धिमत्ता म्हणजे फक्त जीन्स किंवा जनुके नाहीत. खरं तर साधारणपणे 60% वाटा हा जनुकीय घटकांचा असतो, पण उरलेले तब्बल 40% हे पूर्णपणे आपल्या सभोवतालचं वातावरण, आपले अनुभव आणि आपलं संगोपन यावर अवलंबून असतं. म्हणजे विचार करा, पाया किती मजबूत असला तरी त्यावर इमारत कशी बांधली जाते हे सुद्धा तितकंच किंबहुना जास्तच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच आता आपण येतो या समीकरणाच्या दुसऱ्या पण तितक्याच महत्वाच्या भागाकडे. तो भाग म्हणजे पालकांची भागीदारी. आई आणि वडील दोघांचीही भूमिका. बघा, इथे दोघांच्याही भूमिका कशा वेगळ्या पण एकमेकांना पूरक आहेत. आई मुलाला भावनिक आधार देते, त्याच्याशी संवाद साधून त्याला बोलायला शिकवते, तर वडील त्याला आत्मविश्वास देतात, आव्हानांना सामोरे जायला शिकवतात आणि तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे दाखवतात. म्हणजे एक भावनिक पाया रचतो तर दुसरा त्यावर विचारांची इमारत बांधतो. दोन्हीही तितकेच महत्वाचे. आणि या सगळ्यासोबतच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातलं वातावरण. घरात पुस्तकं आहेत का? मुलांना मोकळेपणानं प्रश्न विचारता येतात का? त्यांच्या चुकांवरून त्यांना ओरडा बसतो की त्यातून शिकायला प्रोत्साहन मिळतं? असं सकारात्मक आणि आनंदी वातावरण असेल तरच जनुकांमधून मिळालेली बुद्धी खऱ्या अर्थाने फुलते. ओके, तर आतापर्यंत आपण जनुके पाहिली, संगोपन पाहिलं. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून बघूया आणि आपल्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे सगळं सारं एका सुंदर वाक्यात सांगता येतं. आई पाया देते तर वडील उंची देतात. किती खरं नाही का? आईकडून बुद्धिमत्तेचा जनुकीय पाया मिळतो आणि वडील त्या पायावर एक उंच, मजबूत व्यक्तिमत्व घडवायला मदत करतात. याला आपण एका झाडाचं उदाहरण घेऊन आणखी सोप्या पद्धतीने समजू शकतो. समजा, आईकडून मिळालेली जनुकीय बुद्धिमत्ता म्हणजे त्या झाडाची मुळं, जी जमिनीखाली घट्ट रुतलेली आहेत. पण त्या झाडाला मोठं व्हायला, उंच वाढायला सूर्यप्रकाश आणि चांगल्या मातीची गरज असतेच ना?
हा सूर्यप्रकाश आणि ही सुपीक जमीन म्हणजे वडील आणि घरातून मिळणारं पोषक वातावरण. म्हणूनच आपण जिथून सुरुवात केली होती त्या प्रश्नावर पुन्हा येऊया. पण आता प्रश्न कोणाचा वाटा जास्त हा नाहीये. खरा आणि महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण सगळे मिळून मुलाची बुद्धिमत्ता सर्वोत्तम कशी वाढवू शकतो. कारण शेवटी मुलाची खरी बुद्धिमत्ता ही त्याच्या पालकांच्या प्रेमातून, त्यांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच घडत असते. विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का?